पावली पुरवंडी पाळवोनी एकाएकी केला मिरासीचा धनी कडी वागवोनी भार खांदी घालोनी या पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करोनिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडी वागवोनी भार खांदी तुका मने निधी गांजो अनेकासी उधार जीवासी आपुलिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडी वागवोनी भार खांदी. मायबाप तुम्हाला मी असं अंतकरण पाजळण्याचं नाही बोलणार, पण एक आहे महाराज, ज्याचा बाप गेला ना संपलंच महाराज. बापाची माया अशी ती उघडकीच नसते महाराज, त्याची माया आत नसते. ती माया काढायसाठी बापच व्हावं लागेल बरं का. बापाची माया आमचे भाऊ, ज्यांचं नावच रामभाऊ आहे आणि सांगायला सोमभाऊ आहे. काय योग आलाय. राम भजन करी महादेवन राम पूजी सदा शिव दोन्ही देव एक पाही. काय असा योग आलाय महाराज. म्हणून आज त्यांची मुलं असतील महाराज. तुम्हाला काही मिळेल पण बाप नाही. म्हणून माय बाप हो वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूपे नोहे कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती. उत्तमची गायन स्वरात म्हणायला ना त्याला ईश्वर कळला. पण काय गायन आहे महाराज. उत्तम एक पावेल उत्तमची गती पावेल. उत्तमची गती एक पावेल उत्तमची गती पावेल. Uttamati
असा आहे ना जो वडिलांचं महत्व वाढवतो ना. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. म्हणून महाराज आपली मुलगा मृदुंग वाजव, पेटी वाजव, नवीन हरिपाठ म्हणा, असं जर वाटत असेल तर मुलाला थोडं संस्कार करा, आपलं महत्व तो वाढवी. अहो असं महत्व वाढविलं विठ्ठल पंतांचं. उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती त्यांचे, ते हे निवृत्ती नाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. काय महाराज असा पोरगा जन्माकडे. ज्ञानोपरायणसारखे, निवृत्तीरायासारखे, सोपान देवासारखे, मुक्ताबाई सारखे अशी मंडळीत महाराज. ही सोपं नाही हो. ही मृदुंग वाजवायची एवढं सोपं काय गासलं हो यांनी. आणि आज त्यांची मुलं मृदुंग वाजवतात. काहीतरी तप असतं. तपे न दैवत, तपयला तपेशिवाय नाही महाराज. म्हणून पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. म्हणून असे 2-3 मुलं आहेत, 5 रत्न आहेत महाराज. आज त्या लेकींना सुद्धा असं आज बाबा आहेत का महाराज? आई नाही. आई जरी असले तरी अरे एकदा आई गेली म्हणजे सगळंच गेलं, एकदा बाप गेलं म्हणजे काय एक पंख तुटल्या उडा येते का? एक पंख. आता माझ्या गाडीचं जर एक चाक पंक्चर झाले, गाडी आहे नाही, एक बाजू गेली संपलंय महाराज. एक चाक राहिले, आता काय ती पळाना कुठं उठाना. पण त्या चाकाला जपा, त्या चाकाला आनंद होईल महाराज. म्हणून एक तरी राहिले त्याच्यातच आई बाप पहा महाराज. एवढीच विनंती की महाराज ज्या वेळेस त्या आत्म्याचा साक्षात्कार होईल मग काहीचा धाक, मग कसला धाक आहे तुम्ही सांगा. आमचे गुरुवर्य म्हणायचे माऊलीच्या हरिपाठातही एक हरी आत्मा सम विषमय सम वाया तो दुर्गमा न घाली मन. माऊली म्हणतात तू बाकीच ही असा आणि त्यो तसा. अरे सगळ्यांच्या हृदयात एक हरी आत्मा शिव शिव समय. मग कशाला ह्यो माझा वैरीन, त्याने कीर्तनच चांगले केलं नाही आणि ह्योच लय शिया नाही. कशाला काय, ज्याचं त्याचं ज्यो त्यो बघन. कोणी कसं असन तसं असन. बाबा म्हणायचे जिसकी उसकी टेक, सबकी निशाने एक आणि तू तेरा देख. आपण करा सोडवण संसार बंधन. म्हणून आपलं पाहिजे महाराज, दुसऱ्याचं पाहू नका, आपलं पाहिजे. म्हणून आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी, यावीन चावटी करू नका. हे तुम्हाला सगळं माहिती आहे. 13 दिवस 13 पिंड, परत 13 वान 10 वान वरिष्ठादन 365 दिवस, हे सगळं तुमच्या पाठ झाले. पण तुम्हाला जेणेकरून सुख प्राप्त होईल असं कीर्तन मी सांगितलं महाराज. कारण ही मृत्यू कुणालाच नाही, पण ज्ञान. तुम्ही सांगा दुधाचा नाश आहे का नाही बाबा? दुधाचा नाश आहे, दह्याचा तुपाचा नाश आहे. तूप कशापासून झाले? पण त्याच्यावर क्रियाच नाही ना. नुसतं दूध खाणाऱ्याला कळत असतं का? त्याच्यावर क्रिया आहे. मंथोनी नवनीत मंथन, दुधापासूनच तुप आहे, पण ती ओंडगीला नसतं कळत, त्याला सुगरण लागतं. तसं देह आपल्या देव आपल्या हृदयात आहे. पण माऊली म्हणतात मंथोनी नवनीत, मंथन कर मग कळल, मग नवनीत. आणि मग ते नवनीत आलं की ते म्हणले मी आमर आहे. काहीचा धाक आता सकळी कहे आपुले, पण त्याच्यासाठी एक म्हणावं लागल. स्वर धरा. न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा करेल. हा इथं विषय मगाशी होता बघा. नाथ बाबांना ज्या दिवशी दीक्षा दिली घरात त्या वनात बसवलं बघा साधनेला. आणि तुम्ही भागवत कुणी पाहिला असेल तर बघा एकनाथी भागवत. नाथ बाबांच्या असा शेषावर असा फडी काढून नाग सर्प आहे बघा तुम्ही. चित्र तर पाहिला नका का वाचायला, पण चित्र असा शेष आहे महाराज. जंगलात बसवलं होतं नाथ बाबांना. आणि त्यांनी सांगितलं तुला चांगला अनुभव आल्यावर मला सांगाय. साधनेवर आले की तुम्ही म्हणता महाराज पैसे घ्यायचं नाही, मग पोटाला काय करायचं? सहज माणसं महाराज पैसे नाही घ्यायचं. अरे तू फक्त घेऊ नको, थोडं बघ कस काय देतोय देव बघ. तू घेतोय म्हणून तुला देव देत नाही. तू जरा घेऊ नको, तुला देव किती देतोय बघ. आणि असे नाथ बाबा जरा अनुसंधानावर आलं, एक गुराके एक महाराज दुधाचा प्याला घेऊन यायचे. असंच पोरग होत पे म्हणायचे.
आणि एक दिवस असा अनुभव आला की असा मांडीवाणी सर्प आला महाराज आणि नाथबाबांच्या असं पोटाला अळूक करून असं शिरावर अशी आणि त्या गुरु राखणाऱ्याने बघितली होती 2 हातानेच बोंबल म्हणजे पोरग खाल्लं पोरग भुजंगाने खाल्लं सर्प मग इतकं मोठ्याने वराडलं थोडं नाथबाबा हल्ली आणि तो सर्प गेला आणि त्या पोराला सांगितलं महाराज मी काय सांगतोय किती साधना आहे असा नाग आणि कसा न मना देह माझा ऐसा जरा देहाचा विसर पडू द्या महाराज की देव येणारे जशी महाराज द्रौपदी जवळ जर वस्त्रहरण ठेवतो तवर आलता का देव पण ज्या वेळेस तिने अशी निसंग झाली म्हणली देवा आता बघ आता मला घेणंच नाही काय ती प्रमाण आहे ना कोठे गुंतला अशी द्वारकेच्या राया वेळ का सदया ते म्हणला वेळ मी कवर लावतो जवळ तू माझाय म्हणते तवर मी येतच नाही माझ्या बहिणीपाशी सुद्धा जात नाही तू भावाला सुद्धा सोडलं नाही त्यांनी पण देह समर्पी जे देवा भार काहीच न घ्यावा होईल आगवा तो का म्हणे आनंद पण त्याच्यासाठी थोडं कमी खावा लागतं इतकं खात्यात माणसं महाराज आणि मोकार